जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाचा पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे आणि या प्रकरणाची माहिती असलेले दिलीप राठी हे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दिलीपजी, नेमकं काय हा प्रकल्प होता? हा अव्यवहार्य होता का? नेमकं काय याची माहिती आहे? काय झालं, सिडकोचीच एक एजन्सी आहे, त्यांनी हा अव्यवहार्य सांगितला होता. कारण की कनेक्टिव्हिटी नाही आणि जे प्लॉट घ्यायला जे रेट पडतील प्लॉट घेऊन विकत घ्यायला ती क्रयशक्ती तिथे नाही, पाण्याचा सोर्स नाही आणि गावापासून फार दूर अंतरावर आहे. तर त्यांनी ते त्यांच्या सिडकोच्या एजन्सीनं तो अव्यवहार्य म्हणून रद्द केला होता. पण नंतर काय केलं, अधिकारी आणि उद्योगपती यांनी मिळून एक एजन्सी मॅनेज केली. त्या एजन्सीनं परत दिला का हा व्यवहार आहे. आणि व्यवहार्य म्हणून काय केलं गेलं, अगोदर लोकांनी जमिनी घेतल्या. त्याच्यात आता जर रजिस्ट्रेची मी तुम्हाला माहिती देईल पुढे, रजिस्टर केल्यात तर 54 एकर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या, म्हणजे मुंबई नागपूर अशा अधिकारी 10-12 अधिकाऱ्यांच्या नावावर जमिनी त्यांच्या रजिस्टर झाल्या. 2.25 कोटीचा रेट त्यांना दिला जातो. आणि लागूनच बांधायच्या त्या जे मूळचे शेतकरी त्यांचे 50 लाख 55 लाख त्यांच्या रजिस्टर सुद्धा होत नाही. म्हणजे असा प्रकार चालू आहे. त्यामुळं आम्ही ती मागणी केली होती किंवा एकतर चौकशी करायची, सगळीच चौकशी करा, अधिकाऱ्यांची याची त्याची, आणि नेमकं उद्योजकांच्याच कसे काय घेतल्या जातात जमिनी. आणि त्यांनी घेतल्या केव्हा? त्यांनी घेतल्या 2-5 वर्षात. आणि जे मूळचे शेतकरी त्यांना देत नाही तुम्ही, त्यांची यांच्या येलो करून घेतल्या, त्याचे दर वाढवून घेतले, यांच्या ग्रीनच ठेवल्या. तसंच आमच्या समृद्धीमध्ये सुद्धा तेच झालं. शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी मूळ मालकांच्या त्यांना कवडी मोल भाव, आणि ज्या उद्योगपतीच्या 1.5 कोटी 2 कोटी. तर हे जे शासनानं चाललंय, तर ते हे नुसतं चौकशी करून नाही चालणार. याच्यात काही अधिकारी जे गुंतलेले त्यांची कारवाई करावं लागेल. ज्यांनी कोणी रजिस्टर केलं त्यांचे पैसे परत घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. आणि नुसतं एवढं करून नाही चालणार. आता आज जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये इतका आक्रोश आहे. 7 वर्ष झाले खरपुडीच्या लोकांच्या जमिनी तुम्ही अधिग्रहित करून ठेवला, त्यांना एक पैसे नाही. आज तुम्ही रद्द केला तर त्यांचं कसं होणार? यांचं तर झालं, हे उद्योगपतींना काही फरक नाही पडणार, त्यांनी पैसे घेऊन बसले. त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही कुठं जायचं, तुम्ही रद्द करणार प्रकल्प, आमच्या जमिनी पडीत पडल्या. तर मग त्या दृष्टीनं त्यांचंही काय करणार ते रद्द करताना, हे सुद्धा त्या शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मग त्यांनाही तेवढा मावेजा द्यावा लागणार. अशी तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर तो जो सिडको प्रकल्प आहे तो अनुकूल आहे का? काय त्यात तांत्रिक देखील दोष आहेत का? तांत्रिक दोष म्हणजे मी सांगतो ना, कनेक्टिव्हिटी नाही. तुम्ही आता इथं गेले, सिडको संपला की तिकडे कुठं जायला रस्त्याने परत जालन्यालाच यायचं, म्हणजे कुठलं नवीन शहर जवळ नाही, दुसऱ्या शहरातून कोणी येणार नाही. आणि मेन म्हणजे पाण्याचा सोर्स आजच तिथं पाण्याचा सोर्स नाही. तुम्ही निर्माण कराल वेगळी गोष्ट, पण कुठलाही प्रोजेक्ट बघताना अगोदर बघावं, फिजिबिलिटी जेव्हा रिपोर्ट होतो त्यावेळेस ते बघावं लागतं की पाणी आहे का. आणि सर्वात महत्त्वाचं ते 3,000 ते 5,000 रुपये स्क्वेअर फीट पडणार आहे. आजच्या जे रेटनं जमीन खरेदी केली जाते डेव्हलपमेंट, 5,000 स्क्वेअर फीट आमच्या 2,000 जालन्यात व्हायला का तयार नाही कुणी. आणि 5,000 कुठं 5 किलोमीटरवर जाऊन कोण घेणार आहे? म्हणजे तो परत जसा तुमचा छत्रपती संभाजीनगरचा जो वाळूचा प्रकल्प आहे तो डिनोटिफाईड, म्हणजे रद्द करावा लागला शासनाला, सगळं डेव्हलपमेंट झालं, तसंच हे होणार आहे. त्याच्यामुळे याला शासनाने याच्यात परत एकदा चौकशी करून जे अधिकारी गुंतलेत त्यांच्यावर कारवाई करणं आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांना न्याय देणं, या 2 गोष्टीवर काम करावं लागणार. आता हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे, तिथून आता पुन्हा एकदा तिचा आदेश देखील आलेले आहेत. तर नेमकं काय मुख्यमंत्री यात लक्ष घालून न्याय मिळेल शेतकऱ्यांना किंवा सर्वांना? न्याय मिळेल. आता ज्या पद्धतीनं लोक गुंतलेले आहेत, उच्च पदस्थ आहेत, तुम्ही जर बघितले तर मी तुम्हाला कागदोपत्री सुद्धा पुराव्यासह देईल. अनेक असे की मागच्या काही मंत्र्यांची PS त्यांच्या नावावर ह्या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि असे अधिकारी आणि एवढे मोठाले उद्योगपती गुंतलेले आहेत, तर ती चौकशी कशा पद्धतीने होईल नाही सांगतायत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यात लक्ष घातलं. मला वाटतं मुळापर्यंत जावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन करावं, पण शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे, अशी माझी मागणी. एकूण याच्यात भ्रष्टाचार देखील झाला असेल असं आपल्याला वाटतंय? भ्रष्टाचार म्हणजे चौकट सोडून आपण बाहेर गेलेत तर भ्रष्टाचारच झालाय. म्हणजे मूळ काय झालं पाहिजे इथून पुढं, शासनानं मूळ मालकांच्या जमिनी हे बघितलं पाहिजे. नाही तर काय व्हायला लागलं, आपल्यासारख्यांना माहिती मिळून जाते की आता इथं प्रोजेक्ट व्हायला लागला, आपण जमिनी घ्यायच्या मोठमोठ्या लोकांनी आणि मूळ मालकाच्या 10 लाखांनी घ्यायच्या, 2 कोटीने विकायच्या. हे आता इथून पुढे शासनानं ठरवलं पाहिजे की जमिनी किती वडिलोपार्जित आहेत की नाहीत, तरच त्या अधिग्रहित करायच्या. एक 11th आवरवर किंवा 1-2 वर्षापूर्वी 6 महिने अगोदर घेतलेल्या जमिनी अधिग्रहित करू नयेत ना, असं माझी एक मागणी आहे शासनाला. तर यात पूर्णतः चौकशी होऊन काही निष्पन्न होईल का नाही ही अजून लांबची गोष्ट आहे. मात्र त्यासाठी काय मागणी कराल, अन्यथा तुमची काय भूमिका राहील?
भूमिका म्हणजे आमची हेच आहे की आता शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही परत आंदोलन उभारणार आणि चौकशी होईल का नाही आधी 3दा झालाय. हा सिडको प्रकल्प जालना छत्रपती संभाजीनगर रोडवर एका दावलवाडी इथं प्रस्तावित झाला. नंतर इकडं देऊळगाव राजा रोडवर प्रस्तावित झाला. नंतर सिडकोमध्ये झाला. सिडकोमध्ये परत रद्द झाला. परत म्हणजे 4थी वेळ म्हणजे काय पोरखेळ लावल्यासारखं आहे. तुम्हाला करायचंच असेल ना तर मग न्याय पद्धतीने झालं पाहिजे. सर्वांना समान की उद्योगपती असं नका, आमचं काही म्हणणं नाही. त्यांची मूळ जर जमीन असेल, एखाद्या उद्योगपतीची असेलही, तर मूळ जमीन असेल ना त्याला न्याय मिळाला पाहिजे. मूळ मालकाला न्याय मिळाला पाहिजे. त्याला तो मावेजा मिळाला पाहिजे. आणि निश्चितच जर पाहिलं तर या सगळ्या प्रकल्पात जो मूळ खातेदार, जो मूळ शेतकरी आहे त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं आता मुख्यमंत्री कार्यालयातून याला स्थगिती मिळाली, चौकशी होणार, या चौकशीत सर्व सत्य बाहेर यावं अशीच मागणी आता या ठिकाणी करण्यात येते. अन्यथा आंदोलन देखील उभारण्याचा इशारा देण्यात येतोय. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.